माझा अण्णा भाऊ. शाळा काय पराक्रम करते. अरे ज्याने 1.5 दिवस शाळा, 1.5 दिवसाची शाळा प्राप्त झाली जयाला माझ्या अण्णा भाऊला. तरी त्या 1.5 दिवसाच्या शाळेनं अण्णा रशियामध्ये गेला, अण्णा रशियामध्ये गेला, अण्णा रशियामध्ये गेला, अण्णा रशियामध्ये गेला. माझ्या शिवाजी राजाचा, माझ्या शिवाजी राजाचा, शिवाजी राजाचा, माझ्या शिवाजी राजाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भक्त म्हणजे अण्णाभाऊ साठे. शाहू छत्रपती फुले आंबेडकरी चळवळीचा सन्मान करणारा एक मातंग समाजातला मुलगा म्हणजे अण्णाभाऊ साठे. 1.5 दिवस शाळेत जाई, 1.5 दिवस शाळेत जाई. पोरगं कंटाळलं हो. कारण काय, दारात उभा प्रिय भीम माझा, दारात उभा प्रिय भीम माझा, प्रिय भीम माझा. या भीमाने या देशाला संविधान दिलं. खालचा सोड, खालचा काळीच्या खाली बघा इकडं उजव्या हाताला असा. ज्याने या देशाला संविधान दिलं. स्त्रियांनी कसे केस घालायचे, बॉबकट करायची, कमरेपर्यंत ठेवायचे, पंजाबी ड्रेस घालायचा, का साडी नेसायची, की पॅन्ट शर्ट घालायचं. बाईनं बाईचं ठरवायचं आणि त्या बाईला कोणी फुकट बाबुरावने तिच्या बोली भाषेला, केशभूषेला, वेशभूषेला, तिच्या अभिव्यक्त होण्याला आणि तिच्या शाळेत जाण्याला कोणी विरोध केला तर त्याला जेलमध्ये पाठवून पोलिसांच्या हाताने त्याच्या ढुंगणावर काठ्या मारल्या जातात. हा कायदा माझ्या बहिणी आंबेडकर आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे मातंग समाजाच्या जन्माला आले. सगळ्यात जास्त अंधश्रद्धा असेल तर आपल्या मातंग समाज. बघा तुम्ही, येडाबाई मातंगांना अर्पण, काळूबाई मातंगांच्या घरात, गटारा आमुष्या, कमरे एवढा बोकड्या, गरिबी असू काही असू पण बाबा एवढं 5,000 रुपयाचं बकरू आण भाऊ, तेवढं वाड्याच्या गोखाडीत देव आहे आपलं, त्याला कापून त्याचे देव गोखाडी, त्याचं डोकं गोखाडी. म्हणून अण्णाभाऊ सांगतात कुठे जन्माला आला याला महत्व नाही. तुम्ही शिक्षणाची काळ धरली तर राजू पवार होऊ शकता. आणि म्हणून माझी सखूबाई आई गरीब बाई, ये रुकाओ, ये रुकाओ, लोकांचं काबाड कष्ट करणारे इधर जाएंगे नहीं तो. मजुरी करून मी जाईन घराला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला, शाळेत जाईन बाळ राजू माझा साहेब होईन. दुबळी त्याची आई दिस सुखाच पाहिन. सखूबाईचा भाऊ म्हणत असेल, आका माहेरी ये, तुझ्या राजूला माझ्या बाळाला मी कॉन्व्हेंट स्कूल मध्ये घालील. आपल्या दोघांची पोरांना मी शिक्षण देतो माहेरी. सखूबाई काय म्हणाल्या, दादा मी जर माहेरी आले
तर लोक आपल्या आई वडिलांना नाव ठेवतील. आणि म्हणून गरिबीच्या संसारामध्ये नाना भाऊ दादांच्या संसाराची पंढरीजीने सजवली. त्या आजचे राजू पवार साहेबांच्या मातोश्री संत सखुबाई आहे. म्हणून राजू भाऊ म्हणतात आई माझं आई माझं धर्म आई माझं देव आई माझं धर्म आई माझं धर्म आई माझं देव. पीपल्स इज माय फॅमिली. जोरात टाळ्या वाजवली पाहिजे. श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अरे जे देव तुमचं नुकसान करतात जे देव तुमची फजिती करतात आणि 97% लोकांना दुर्बळ ठेवतात आणि 3% लोकांना श्रीमंत करतात त्या देवाला इंद्रायणी त्या देवाला नव्हे देवांना तो एक नव्हता भाऊ 33 कोटी देव आपल्या बोकांडावर 33 कोटी देव. बरं सारगाव मामाचा एक नाही कामाचा कधी बोललाच नाही देव. गाडगे बाबा म्हणायचे काय रे भाऊ तू हा देव का तुझ्याशी बोलते हे निवड देवाला ठेवले काऊन ठेवते रे बाबा. तो निवड ठेवणारा म्हणायचा आपल्या साध्या समाजातला कुणबी पुळवाड्यात बाबा देवाने निवड दाखवतो देवाने जीव घालतो ना. बाबा म्हण काहून काठी घेऊन उभा राहिला रे तू कायले काठी घेतली. तू म्हणायचा बाबा देवाने निवड दाखवला ना तर चोरळाने उंदराने कुत्र्याने खाऊ नये म्हणून त्याने राखण व्हाव मी. गाडगे बाबा म्हणत अरे तुझ्या देवाले त्याच्या भोजनाचं रक्षण करता येत नाही तो तुहावाले रक्षण कावा करते रे बाबा. टाळे वाजवा. रसिक नाही हो पुढे बसले मी नाराजच होतो. त्याला दाखवलेल्या नैवेद्याचं रक्षण करता येत नाही भाऊ तो काहून रक्षण करील रे. तो रक्षण कोण करते माहितीये धर्मवीर भाऊराव पाटील अण्णाभाऊ साठे. आणि देवच पाहिजे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे बघा. देव पावला र देव पावला देव पावला र देव पावला. देव पावला र देव पावला देव पावला र देव पावला. संविधानामध्ये तो घावला राज्यघटनेमध्ये तो घावला. म्हणून गावामध्ये गाव महू एक गाव तिथं जन्मला भीमराव सगळे बाई तिथं जन्मला भीमराव सगळे बाई. म्हणून बस क्या अण्णाभाऊ साठ्यांनी जर आपल्या आजही समाजातली माणसं जर बाबासाहेबांच्या वाटेवर गेली ना तर त्यांची वाट लागणार नाही. उलट त्यांच्या मुलाबाळांना प्रांत आणि कलेक्टर होता येईल. बरोबर आहे का. आणि जर ते बाबासाहेबांच्या वाटेवर न जाता आली 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 अंगात कोकडी खायला आली 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 अख्खं गाव दारू पितय. कमर एवढा बोकड्यान गावाला म्हटा नाही का. अंतरंभर दारू दारूबाई काय झालंय दारूबाई सारी संपत्ती गेली गल्लीत साऱ्या इज्जत गेली. तुमच्यासाठी मी जे तुम्हाला वाजवत आहे त्याचाच बोलतोय मी. जे जे इज्जत गेली तरी मी दारूला सोडली नाही दारू बंदी आता आहे दारू बंदी आता आहे दारू बंदी आता आहे.